पूर्वी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण होतं आणि त्याच्यात 7.5-8% जागा मिळत होती, वास्तव आहे. नंतर त्याची जागा ईडब्ल्यूएसची आता 10% एसीबीसी आरक्षणाने आलेली आहे आणि त्याच दरम्यान काही उमेदवारांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं. त्यामुळं 10% एसीबीसी आरक्षणात मराठा समाज स्वतंत्र आहे, त्याच्यामध्ये समाजाअंतर्गतच मेरिट लागतं. ईडब्ल्यूएस मध्ये फक्त 76 जाती होत्या, त्या 76 जातीमध्ये इंटरनल मेरिट लागत होतं. आता जे लोक कुणबी प्रमाणपत्र काढतील त्यांचा 19%च्या ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होईल आणि ओबीसी प्रवर्गात असलेले एकूण जातीमधले जेवढे उमेदवार विविध प्रकारच्या भरतीमध्ये भाग घेतील त्याच्यामध्ये इंटरनल मेरिट लागणार आहे आणि त्यामुळं ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो सध्या हाय येतोय, तसा एससीचा पण हाय येतो आणि ईडब्ल्यूएसचा तुलनात्मक मराठा समाज त्यातनं बाहेर गेल्यामुळं आता ती जागा मुस्लिम कम्युनिटीतल्या काही जाती, लिंगायत असतील किंवा नॉन रिझर्व्ह कॅटेगरीमधले लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात. ओपन सगळं खुल्या प्रवर्गातल्या. आणि ब्राह्मण आणि मारवाडी जैन जे समाज आहेत किंवा शीख समाज हा सरकारी सेवेमध्ये विशेषतः पोलीस सेवेमध्ये येतच नाही. पण सेंट्रलमध्ये ईडब्ल्यूएस हे मराठा समाजाला आजही लागू आहे. हे लागू आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच सेतू केंद्रावरचे लोक मराठा उमेदवारांना सर्टिफिकेट देताना त्याला परत लावतात. तर ही माहिती निश्चितपणे घ्या की सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कोट्यातलं कुठलंही रिझर्वेशन जर त्याला ऑक्युपाय करायचं असेल तर ते मराठा समाजाला आजही ईडब्ल्यूएस म्हणून लागू आहे. आता प्रश्न असा आहे की सगळेचे सगळे मराठे जर कुणबी झाले तर ती जी बस आहे त्या बसमध्ये मोठी स्पर्धा तयार होईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होईल याला काही काळ जावा लागेल. जे 19% आरक्षण आहे ते जे शरद पवार साहेबांनी 23 मार्च 1994ला 16चं 30 केलेलं आहे ते गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आरक्षणाचा तिढा महाराष्ट्रातला सुटणार नाही. आता ज्या मेन डॉक्टरांनी ऑपरेशन किचकट करून ठेवलंय ना त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्रातला गरजेचं आहे की तुम्ही कसं सोडवणार. त्यांनी पेशंट बिघडवलेला आहे. पेशंट ज्यांनी पेशंट बिघडवलं त्यांनी दुरुस्त करायचं. तो आम्हीच दुरुस्त करायचं झालं की त्यांचे सगळे चाहते नाराज होतात.